काळ विश्व चैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसेच भगवान परमात्मा यांच्या चरण नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो। या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल विश्वाचे परमार्थ प्राण श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकातील दुःख कष्ट कमी करण्यासाठी साधा सोपा उपाय आणि मार्ग सांगणारा असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत संत श्री तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जर संसाराच्या दुःखाच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर एक काम करा, तुम्ही त्या भगवान परमात्माची कथा करा आणि तुम्ही त्याचं नामस्मरण करा। एकदा का तुम्ही त्याची कथा आणि नामस्मरण केलं की मग आता आम्हा हा संसार काय करी, आम्हाला संसारातलं कुठलंही दुःख सहन करायची गरज लागणार नाही। पण लक्ष देऊन ऐका, म्हटले तुम्हाला ज्याची कथा आणि नामस्मरण करायचं आहे अगोदर स्वतः त्या भगवान परमात्माचे दास म्हणून घ्या। एकदा का तुम्ही त्याचे दास झाला की मग कापे कळी काळ तया भिनी, कळी काळ सुद्धा तुमच्या पुढे थरथर कापतो, एवढी मोठी ताकद त्या भगवान परमात्माच्या नामस्मरणामध्ये आहे। लक्ष देऊन ऐका, म्हणे मनुष्य जातीला प्रामुख्याने दुःखाचं मूळ कारण असणारे 4 रोग लागलेले आहेत, आस, भय, लाज आणि चिंता। हे 4ही रोग नष्ट होतात कशामुळे, ऐशी तया सत्ता समर्थाची। पण म्हटले लक्ष देऊन ऐका, आता आलातात ना परमार्थामध्ये, आलातात ना कीर्तनामध्ये, फक्त एक काम करा, मरेपर्यंत वाईट माणसाची संगती करू नका। तू का म्हणे करू ऐशियाचा संग, जेणे नोहे भंग चिंतनाचा, असा या अभंगाचा आशय विठाला। सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांचा आहे। आता लक्ष देऊन ऐका, प्रस्तुत अभंगाद्वारे श्री संत तुकोबाराय यांनी मृत्यू लोकातून सुटण्यासाठी साधा सोपा उपाय मार्ग सांगितलेला आहे। तुकोबाराय म्हणतात, हे बघा, तुम्हाला याच मृत्यू लोकांतून जर आनंदाने आणि समाधानाने जीवन जगायचं असेल तर एक काम करा, तुम्ही त्या भगवान परमात्माची कथा करा आणि तुम्ही त्याचं नामस्मरण करा। एकदा का तुम्ही त्याची कथा आणि नामस्मरण केलं की मग आता आम्हा हा संसार काय करी, काय करणार आहे म्हटले। लक्ष देऊन ऐका, मायबाप मनुष्यजात निर्माण झाली तेव्हापासून ते आतापर्यंत प्रत्येक माणसाला एका गोष्टीची नितांत गरज आहे, त्याला व्यवहारामध्ये परमार्थामध्ये सुख आणि समाधान म्हणतात। तुमच्या लक्षात येते ना बोलणं, मनुष्य कोणताही असू द्या, धार्मिक असो अधार्मिक असो नास्तिक असो किंवा आस्तिक असो, माणसाच्या जीवनाचा वीक पॉइंट जर काय असेल तर आज माणसाला खऱ्या अर्थाने एका गोष्टीची नितांत गरज आहे, ज्याला आपण समाधान आणि सुख म्हणतो। मनुष्य जीवनामध्ये शेवटची इच्छा, आज आपण या मृत्यू लोकामध्ये व्यवहार करतो, व्यापार करतो, कष्ट करतो, नोकरी करतो, जो कोणी प्रत्येक वेगवेगळा व्यवसाय करतो, कशासाठी, काही नाही महाराज, त्याच्या माध्यमातून आपल्या उतार वयामध्ये का होईना आपल्याला सुखाने आणि समाधानाने जीवन जगता यावं म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न, त्याच्या दुःखासाठी कोणी काही प्रयत्न करतो का, नाही ना। प्रत्येकाचा प्रयत्न कशासाठी आहे, सुखासाठी आणि समाधानासाठी। पण लक्ष देऊ नका मायबाप, आपण या मृत्यू लोकामध्ये ज्या ज्या साधनांच्या मार्गाने सुख आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत, मुळात तो मार्ग चुकलेला आहे। बघा, आपण सुखाचा आणि समाधानाचा पत्ता शोधतो या मृत्यू लोकामध्ये, या प्रपंचामध्ये, संसारामध्ये, पण खऱ्या अर्थाने तिथं सुख नसून सुखाचा आणि समाधानाचा एकमेव पत्ता हा धर्ममंडप आहे। हे कीर्तन म्हणजे समाधानाचं साधन आहे। बघा, सांगू तुम्हाला, हे कीर्तन जर सोडलं तर समाधान या जगामध्ये कुठंच नाही आहे। का समाधान कुठं नाही, नाही हो। माऊलीने खूप गोड ओवी सांगितली, माऊली म्हणतात, तैसे हरपले आपण आपे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा। संतांकडे पाहिल्याच्या नंतर मनाला आत्मशांती भेटत असते। बघा, या संस्थांमध्ये आलं की माणूस समाधानाने जीवन जगतो का, संतांकडे पाहून आपल्याला सुख आणि समाधान सापडतं, संत सोडता कोणाकडे पाहून सापडत नाही। म्हणून मी नेहमी सांगत असतो, मायबाप, सामान्य जीवन वेगळं आणि संतांनी दाखवून दिलेलं जीवन वेगळं। गरजांची पूर्तता करत जाणार सामान्य व्यवहार आणि कुठंतरी गरजा नष्ट करत जाणार संतांचा व्यवहार। आपलं जीवन म्हणजे इच्छेच्या अपेक्षाच्या पाठीमागं पळत राहणं हा सामान्य व्यवहार आहे। पण इच्छा निर्माण का झाली, अपेक्षा निर्माण का झाली, मनुष्याला दुःख काय आहे, याचा जे विचार करतात त्याला संत म्हणतात। म्हणून संतांकडे पाहून सुख आणि समाधान भेटतं। मी सांगल, धर्म मंडप सोडला, हे कीर्तन सोडलं, हे गायन सोडलं, भजन सोडलं तर जगामध्ये सुख कुठत नाही। बघा, म्हणून मायबाप लक्ष देऊन ऐका, कीर्तन म्हणजे काय, कीर्तन हा काय 2 तासाचा खेळ नाही आपल्याला वाटतो तसा, कीर्तन आपल्या आयुष्याचा मेळ आहे। बघा, सांगू तुम्हाला, कीर्तन म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका, कीर्तन म्हणजे काय, स्वर ताल लय यांची एकरूपता म्हणजे कीर्तन, टाळ मृदंग विना साधून प्राप्त केलेला ब्रह्मानंद म्हणजे कीर्तन, परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे कीर्तन,
आपल्या बुद्धीचा विकास म्हणजे कीर्तन, मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे कीर्तन, आणि ज्या साधनांमध्ये जगाचा बाप आपलासा करता येतो ते एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे बघा. एवढंच नाही, देव भेटतो सोडून बोलावं. जगद्गुरु तुकोबर ह्याच्या पुढे जाऊन म्हणतात, कीर्तन चांग होये अंग हरी रूपा, 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 होये अंग हरी कीर्तन चांग होये अंग हरी रूपा, होये अंग हरी रूपा, होये अंग हरी रूपा. तुकोबाराने वर्णन केलं कीर्तन एवढं चांगलं आहे, देव भेटतो ही लांबची गोष्ट आहे, पण या कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात होय अंग हरिरूप, आपल्याला स्वतः भगवंत स्वरूप होता येतं. एवढी मोठी साधना कीर्तन क्षेत्रातली आहे, एवढी मोठी साधना या संप्रदायाची आहे बघा. आपलं वैभव आहे की आपल्याला हा सप्ताह चालू आहे, कीर्तन चालू आहे, ऐकायला भेटत आहे. मायबाप मी बोलत होतो, सुख आणि समाधानाचा पत्ता फक्त या कीर्तनाच्या माध्यमातून आहे. इतर ठिकाणी समाधानच नाही. किंवा माऊलीने खूप गोड दृष्टांत सांगितला. माऊली म्हणतात, तेजा आणि उखिरा भेटी झाली या वीरा. तेज म्हणजे सूर्य आणि उखिरा म्हणजे नांगरट. इकडे काय म्हणतात, नांगरटच ना. माऊलीने तिथं उखिरा शब्द वापरलाय. शेवटी शब्दामध्ये सुद्धा फरक आहे का नाही. शास्त्र सांगतं, पिंडे पिंडे मतीर भिन्ना, कुंडे कुंडे नवम पाया, जातो जातो नवा जरा भिन्नावानी मुखे मुखे. प्रत्येकाची भाषा कशी आहे, वेगवेगळी आहे. प्रत्येक कुंडातलं पाणी कसं आहे, वेगवेगळं आहे. जिल्हा बदलला की भाषा बदलती. म्हणजे माझे शब्द कळतात ना तुम्हाला. म्हणजे जिल्हा बदलला की भाषा बदलती ना. तुमच्याकडे लेकीच्या नवऱ्याला काय म्हणतात, बोला बोला. हा, जावाई आमच्याकडे हलकट म्हणतात. तुम्ही म्हणाल कस काय, तुम्ही देऊन बघा, काही घेऊन जातय ते. गाय नेतय, म्हैस नेतय, तुम्ही जमीन द्या, जमीन नेतय, होंडा नेतय, लग्नामध्ये अंडरपॅन्ट बनेल सुद्धा नेतय. म्हणजे माझी भाषा तुम्हाला कळायला लागली आहे का नाही. आता हरिपाटा पस्तूर करतो. विठाला उखिरा उखिरा उखीर म्हणजे नांगरट. माऊली म्हणतात, सूर्याचं कडक ऊन आणि ती नांगरट यांची भेट झाल्याच्या नंतर तिथे एक पाणी निर्माण होतं. कोणतं पाणी, मृगजळ. मृगजळाची या शिरार रूप होय, त्याचं रूपांतर मृगजळाच्या पाण्यात झालं. ते गावातल्या एका माणसाने पाहिलं, तो वापस आला, त्याने दुसरी 5 चक्कर नांगरट केली दुसरी. आणि महाराज त्या 5 चक्कर नांगरटीपैकी 2.5 चक्कर साळी लावली आणि 2.5 चक्कर केळी लावली. गावातल्या लोकांनी सांगितलं, बाबा प्यायला पाणी नाही आणि तुझी साळी आणि केळी कशाच्या पाण्या येईल. तो म्हटला, शेजारच्या नांगरटीमध्ये पाणी. त्या पाण्यावर बाबा साळी आणि केळी येईल का, नाही नाही हो. माऊली म्हणतात, अरे मूर्खा, माझे शब्द नाहीत बरं का. माऊली म्हणतात, ते पाणी साळी केळी लावीशी काही. जसं त्या पाण्यावर साळी आणि केळी येत नाही, तसं या मृत्यू लोकातलं संप्रदाय सोडला तर सुख आहे बघा. हे सुख म्हणजे मृगजळाचं सुख आहे. खरं सुख या संप्रदायामध्ये आहे, या कीर्तनामध्ये आहे बघा. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, समाधीचे सुख सांडावो वाळूनी, समाधीचे सुख सांडावो वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. संत महात्मे म्हणतात, ज्या सुखापुढं समाधीचं सुख ववाळून टाकावं. किती गोड आहे बघा. शास्त्रामध्ये समाधीचं सुख सांगितलं, पण ववाळून टाकण्याची गोष्ट कमी असते.
समाधीचं सुख ज्या सुखावरून वावळून टाकावं ते सुख या कीर्तनामध्ये आहे बघा. एवढं मोठं साधन आहे वारकरी संप्रदायाचं कीर्तन, म्हणून हे समाधानाचं साधन सांगितलं. आता हे सोडता सुख कसं नाही, मी तुम्हाला 4 पद्धतीने पटवून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त ऐकण्याची पात्रता ठेवा. काय आहे बघा, तुम्ही वारकरी संप्रदायाच्या सर्व साधू संतांच्या प्रमाणाचा विचार करा. सर्व साधू संतांच्या प्रमाणाचा शेवटचा एक सिद्धांत निघला, दुःख बांधवडी आहे हा संसार. सगळ्याला पाठ आहे बघा. तुम्ही माऊलीला विचारा, तुकोबाराला विचारा, नाथ महाराजाला विचारा, प्रत्येक साधू संतांच्या चरित्रामध्ये ग्रंथामध्ये एक शेवटचा सिद्धांत निघाला की मृत्यू लोकाचं वर्णन त्यांनी दुःख रूपाने केलं. म्हणजे याचं नाव दुःख रूप आहे. दुःखालयम शाश्वतम भागवत कथा सांगते, याचं नाव दुःख रूप आहे. काय आहे बघा, ज्याला प्रमाण पटत नाही त्याला शास्त्रामध्ये अनुमान प्रमाण सांगितलं. आणि अनुमान प्रमाणाचा सोपा सिद्धांत आहे, यत्र यत्र ध्रुमो तत्र तत्र वन्नी अग्नी. जिथं जिथं धूर निघायला तिथं तिथं काय लागलाय, बोला बोला, अग्नी लागलाय. बरोबर आहे का नाही? अनुमान प्रमाण. मग ज्या अर्थी या मृत्यू लोकातले लोक कणतात, कुततात, वरडतात, अनुमान प्रमाण. मुलीचं लग्न व्हाय ना, मुलाला पोरगे द्याय ना, कापसाचा भाव वाढा ना, सोयाबीनचा भाव घसरला, त्या अर्थी अनुमान प्रमाण. आपण सुखामध्ये का दुःखामध्ये, बोला बोला, असं मोकळं दुःखामध्ये. प्रमाणाने सिद्ध झालं इथं दुःख आहे, अनुमान प्रमाण सिद्ध झालं इथं दुःख आहे. नंबर 3, ज्याला 2 गोष्टी पटत नसतात त्याला शास्त्रामध्ये युक्तिवाद सांगितला. युक्तिवाद म्हणजे मोठ्याचा संसार निहाळायचा. मोठ्याचा म्हणजे आमदाराचा नाही, खासदाराचा नाही, महाराजाचा तर नाही, मग कुणाचा? डायरेक्ट देवाचा. बघा, देव म्हटला काय लोक लावडायत म्हटलं मृत्यू लोकातले, म्हणजे अहो माझ्या नावाने रोजच ओरडत येत म्हटलं मृत्यू लोकांमध्ये दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. कसलं दुःख आहे पाहतो म्हटला. कोण म्हटला? भगवान परमात्मा. आणि भगवान परमात्म्याने संसार करण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये अवतार धारण केला दशरथ राजाच्या पोटी राम म्हणून. आपल्याला माहिती बघा, सगळं काय व्यवस्थित होतं. राजाच्या पोटी अवतार धारण केल्यावर त्याला काय कमी हो? राजा चालले ते वैभव सांगते. काय म्हटलं लोक लाभाडे, तिथं तर सगळं काय भरपूर आहे. अवतार धारण केला, सीता मातेबरोबर लग्न झालं, प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार, एवढ्या देवाला कुठं जावं लागलं? बोला बोला, वनवासाला. आता तुम्ही सांगा, वनवासाला जाणं बाबा सुख आहे का दुःख आहे? मग देवाच्या वाट्याला काय आलं इथं? दुःख आलं. किती वर्षाचा वनवास भेटला? 14 वर्षाचा. 14 वर्षातले 13 वर्ष कसे तरी पूर्ण झाले, एकच वर्ष राहिलं. एका वर्षातले 6 महिने पूर्ण झाले, आता 6च महिने राहिले. आणि राहिलेल्या 6 महिन्यामध्ये तो रावण नावाचा बाबा आला आणि सीता मातेचा अपहरण करून नेऊन याला. देवाची बायको नेला. आता बायको येणं देवाच्या सुखी कुणाची असू? सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे बघा. म्हणजे देवाच्या वाट्याला इथं काय आलं? दुःख आलं. चला पुढं. हनुमंत, सुग्रीव, जांबुवंत, वानर मंडळी या सर्वांच्या मदतीने रावणाचा नाश केला, सीता मातेला परत आणलं आणि देवाने परत वन्स मोर ट्राय अगेन, देवाने परत संसार करायला सुरुवात केली ना, लगेच अयोध्येमध्ये काढी टाकली. म्हटलं मी काय राम आहे का? 6 महिने सीता वनवासात राहिली, परत नांदवायला लागला. सीता मातेला परत कुठं जावं लागलं? बोला, वनवासाला. कारण याचं नाव मृत्यू लोक आहे. तो देवाने करू द्या नाहीतर आपण करू द्या, याचं फळ एकच, काशी फळ. रोगर माहिती का? रोगर रोगर भाजीत काढून खातात ते. तुम्ही कशाला हो म्हण नका ना मग. रोगर रोगर माळव्या फवारतात ते, माहिती ना? काय झालं बघा, खेडेगावातलं लोक म्हटले गाड्या आपलं खेडेगाव आहे, इतर रोगर पेल्याच्या नंतर लोक मरत येत आणि श्रीरामपूरला जाऊन पेल्याच्या नंतर वाचत येत. असं होईन का? बरं ते म्हटले आपला तालुका आहे, नगरला जाऊन पेल्याच्या नंतर लोक वाचत येत. असं होईन का? ते रोगर आहे बघा. ते इथं प्या, तालुक्याला प्या, नाहीतर जिल्ह्याला प्या, त्याचा परिणाम मृत्यू. तसा हा प्रपंच, हा संसार आहे बघा. तो तालुक्याला करा, गावात करा, दिल्लीला करा, नाहीतर मुंबईला करा, याचं फळ एक आहे, दुःखालयम शाश्वतम. विठाला प्रपंच संसार अशी नावाची गोष्ट आहे बघा. याचं फळ एक आहे, दुःख आहे. आता लक्ष देऊ नका, फक्त याच्यामध्ये फरक असा आहे, तुम्ही ऐकताय ना, याच्यात फरक असा आहे, आपल्याला जरा दुसऱ्याचं बरं वाटतंय. किशोर महाराज खरं आहे का नाही? खालच्याला वाटतं गायकाचं बरं आहे, गायकाला वाटतं कीर्तनकाराचं बरं आहे, आणि आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे. बरं आहे का कोणाचं? नाही नाही हो, इथं सगळ्याच सारखं आहे. या महाराज विठाला 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 विठाला
हा मृत्यू लोक आहे दादा, याच्यामध्ये सगळ्याच सारखं असतं बरं का. आपला भ्रम असतो बघा. आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशा घटना घडतात. आता तुम्हाला साधा व्यवहार सांगतो. आपल्याही जीवनामध्ये असं वाटतं गड्या आपलं गावच खराब आहे, हे गाव सोडून जावं. आपली भावकी लबाड आहे, ही भावकी सोडून जावी. आपले नातेवाईक खराब आहेत, हे सोडून जावं वाटतं का नाही? पण तुम्ही जिथं जाता ना त्याच्यापेक्षा दुप्पट माणसं बेकार असतात. हा, सगळ्यात सारखं. माझ्या म्हणतं सांगत नाही तुम्हाला, माऊलीची ओवी सांगतो. माऊलीनं खूप खूप गोड दृष्टांत दिला. माऊली म्हणतात, एका कुळवान स्त्रीचं लग्न झालं. लक्ष देऊ नका बरं का. एका कुळवान स्त्रीचं लग्न झालं, पण दुर्दैवाने तिच्या नवऱ्याला दिवसातून 2 वेळेला काठीने मारायची सवय होती. 2 वेळेला, नित्यनेमान 2 वेळेला मारायचा. वैतागली ना महाराज ती नवऱ्याला. एका वर्षात तिने त्याला सोडून दिलं आणि दुसरा नवरा केला. दुसऱ्याला 4 वेळेला मारायची सवय होती. आहे का बरं कुणाचं? माऊलीची ववी. माऊली माऊल्या झोपल्या काय? माऊलीची ववी. माऊली म्हणतात, अकुळ स्त्री दांड्याचे घाय, पर घररी घाली जरी जाय, तरी सोपती ते वाय सांडिली की. माऊली म्हणतात, अगं वेडे, त्याच्यामुळे तुझे 2 प्रकारचे तोटे झाले. पहिला तोटा झाला, तुझं नाव खराब झालं दुसरा नवरा केल्यामुळे, स्पष्ट बोलतो. आणि दुसरा तोटा झाला, मार दुप्पट झाला ना. त्याच्यापेक्षा पहिल्याचा मार खाल्ल्याला काय बिघडतंय? आपला भ्रम असतो बघा. आपल्याला जरा दुसऱ्याचं बरं वाटतं. आम्हाला वाटतं संन्यासी महात्म्याचं बरं आहे आणि तुम्हाला वाटतं आमचं बरं आहे. आहे का बरं कुणाचं? अजून सोपं करून सांगू का? काय झालं बघा. एक माणूस बायकोला लयच वैतागला. जरा सांगतोच, लयच वैतागला आणि बायकोला म्हटला, बस आता मला नांदायचंच नाही. कोण म्हटला? म्हटलं मला नांदायचंच नाही. कारण तसं होतं, ही कामच तेवढं सांगत होती. उठा धुणं धुवा, उठा भांडे घासा, उठा स्वयंपाक करा. ह्याला सकाळी सकाळी उठवलं. उठा म्हटली, माझ्यासाठी कांदा पोहे बनव, मला ऑफिसला जायचंय. वैतागलं होतं. बास म्हटलं, आता मला तुझं माझं जमत नाही, डायरेक्ट वकिलाकडे जातो आणि घटस्फोटच घेतो म्हटला. हे सकाळी सकाळी उठलं आणि वकिलाकडे गेलं. कशाला? बोला बोला घटस्फोट घ्यायला. राग राग गेलं ना, नांदायचंच नाही म्हटला. अर्ध्या तासाने परत आला आणि त्यासाठी कांदा पोहे बनवायला लागला. ती म्हटली, काय झालं? वकिलाकडे गेला होतात ना घटस्फोट घ्यायला. ते म्हटलं, वकील दारातच भांडे घासीत होता. आहे का बरं कुणाचं? आहे, ह्याच्यातले बरेच भांडे घासते स्वामीजी, फक्त कडी लावून घासते. विठाला विठाला प्रपंच बाजू आहे का? प्रपंच आहे, संसार आहे, याच्यामध्ये सुख दुःख येत असतं. पण लक्ष देऊन ऐका मायबाप, ज्याला जीवन जगण्याची कला समजली ना, तो याही प्रपंचामध्ये सुखाने आणि आनंदाने जीवन जगतो बघा. त्याला मॅनेजमेंट ऑफ लाईफ म्हणतात. जीवन जगण्याचं व्यवस्थापन समजलं पाहिजे. आणि मायबाप ज्याला जीवन जगण्याचं व्यवस्थापन समजलं ना, त्याला स्मशानभूमीत नेऊन घाला, तो हसतच राहतो. जीवन खूप सुंदर आहे बघा, एकदाच भेटलेलं आहे. नंतर भेटेल ना भेटेल काही सांगता येत नाही. आहे तोपर्यंत आनंदाने जीवन जगून घ्या मायबाप. या प्रपंचामध्ये सुख दुःख चालत असतं. पण लक्ष देऊन ऐका, कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशी भावना व्यक्त होते. तुकोबाराय म्हणतात, मरण भले परी काय अवकाळा ऐशी. प्रमाण आहे बघा. कधी कधी आपलं मन आपल्याला म्हणतं, काय जीवन जगू नये, काय उपयोग आहे म्हटला. आपलं मन म्हणतं याच्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणतं का नाही? मरावं वाटत नाही, पण नुसतं मन म्हणता मेलेलं बरं. तसंच झालं एका साधकाच्या जीवनामध्ये. या संसाराविषयी प्रपंचाविषयी कंटाळा आला बरं का. आणि तो तुकोबारायकडे गेला. म्हटला, महाराज वैतागलो गड्या या प्रपंचाला, कंटाळू कंटाळू. म्हटलं, मग काही करा, पण आता मला राहिलेल्या जीवनामध्ये समाधान आणि फक्त आनंद पाहिजे आहे. काही करा पण समाधानाचा पत्ता सांगा. तुकोबाराय म्हणतात, गड्या आता तू लक्ष देऊन ऐक. त्या साधकाला म्हणू लागले, तुला प्रपंच सोडून द्यायचा नाही ना? नाही 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 महाराज, मला प्रपंचही करायचा आहे, संसारही करायचा आहे, बायका आहेत, मुलं आहेत, सगळं सगळं सांभाळून मला समाधानाने जीवन जगायचे. तुकोबाराय म्हणतात, तुला खूप खूप साधा सोपा उपाय सांगतो. फक्त एक काम कर, तू प्रपंच संसार करत करत त्या भगवान परमात्माची कथा कर आणि त्याचं नामस्मरण कर. करूयाची
वाजवा एकदा. जाताना मला थोडा आवाज द्या तुमचा. तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात, एक काम करा, तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जर सुखाने आणि समाधानाने जीवन जगायचं असेल तर साधा सोपा मार्ग आहे, जास्त काय अवघड नाही. काय करा, त्या भगवान परमात्माची कथा करा आणि त्याचं नामस्मरण करा. या दोन साधनांमुळे आता आम्हा हा संसार काय करणार आहे म्हटले, संसार का दोन साधने सांगितली, पहिली कथा आणि दुसरं नामस्मरण. आता लक्ष देऊ नये का, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पहिला शब्द आला करू याची कथा. व्याकरण दृष्टीने याची हा शब्द संदिग्ध आहे आणि त्याला आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये संधी साधू म्हणतात. याची म्हणजे कुणाची कुणाची कथा करायची. याची हा शब्द कसा आहे, एखाद्याला विचारलं कुठं गेले होते, तो सांगतो इकडं गेलो होतो. इकडं म्हणजे कुठं, कुठं सांगून द्यायचं आहे का नाही बरं, जिकडं वाटण तिकडं. याची म्हणजे कुणाची कथा करायची, मायबाप खंडोबाची, बिरोबाची का भैरोबाची, कुणाची कथा, त्याला लक्षण वृत्तीने सोडवतात. मी सोपं सांगतो तुम्हाला बघा. असं आपला जसा सप्ताह चालू आहे असा सप्ताह चालू, महाराजांचं कीर्तन चालू झालं, थोडा घसा कोरडा पडू लागला म्हणून महाराज म्हटले थोडा गुळ आणा. इथं आहे बरं का सांगायला मी. महाराज म्हटले थोडासा गुळ आणा. लक्ष दे ना का, मार्मिक एकदम. समोरच्या व्यक्तीला महाराजांनी सांगितलं हो थोडा गुळ आणा बरं. समोरच्या व्यक्तीला वाटलं आपण स्वतः उठून जाण्यापेक्षा बाहेर एखाद्या मुलाला सांगू गुळ आणायचा. समोरच्या प्रतिष्ठित माणसाने बाहेरच्या मुलाला सांगितलं पिंट्या जा बरं दुकानावरून गुळ आण. पिंट्याने तिथून त्या समोरच्या माणसाला सांगितलं बाबा कुणाच्या दुकानावरून आणू. त्याचं काही चुकलं का, गावात 10-12 दुकानं आहेत का नाही प्रत्येक गावात. परत ह्यांनी सांगितलं अरे यांच्या दुकानावरून आण ना. यांच्या म्हणजे कुणाच्या, गावात 10-12 दुकान आहेत ना, नेमकं कुणाच्या दुकानावरून. तो जर पिंट्या हुशार असेल ना तर तो पुन्हा विचारणार नाही कुणाच्या दुकानावरून, तो तिथून विचार करीन ज्याने गुळ सांगितलाय हे गिराईक कुणाच्या दुकानाचं आहे. किंबहुना ह्याची उधारी कुठे आहे, ह्याची जिता उधारी तिथून काय आणायचंय, गुळ आणायचाय. अगदी तसंच तुकोबाराय म्हणतात करू याची कथा, अगोदर याचा शोध घ्या मायबाप. तुकोबाराय गिराईक कुणाच्या दुकानात आहे. तुकोबाराय फक्त एका दुकानदाराचं गिराईक आहेत ज्याचं दुकान पंढरपूर मध्ये आहे आणि तो दुकानदार विटेवरती उभा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात करू याची कथा. कुणाची कथा, कुणाची, त्या पांडुरंग परमात्म्याची आम्ही कथा करू. महाराज म्हटले आम्हाला काही कथा येत नाही बा, रामायण येत नाही, महाभारत काहीच येत नाही ना. कथा करणे म्हणजे लगेच फेटान उपरणा बांधणे नाही. मग ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं कार्य असेल, सप्ताह असेल, त्या कार्यामध्ये आम्ही जाऊन बसू. सर्व शरीराचे प्राण कानामध्ये आणून आम्ही ते कीर्तन ऐकू, भागवत ऐकू, रामायण ऐकू, नवनाथ ग्रंथ ऐकू, हरिपाठ ऐकू. किंबहुना त्या त्या क्षेत्रामध्ये आम्ही देहाने कार्याने कोणत्याही प्रगतीने मदत करू. याला म्हणायचं करू याची कथा. कारण कथेसारखं साधन जगामध्ये नाही. हे पहिलं साधन जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं करू याची कथा. आणि दुसरं साधन सांगितलं नामाचा गजर. आता लक्ष देऊ नये का, जगामध्ये कशातच ताकद नाही ते मायबाप नामस्मरणामध्ये ताकद आहे. किती ताकद आहे नामस्मरणामध्ये, कठोपनिषदातला दृष्टांत आणि त्याला तुकोबारायचा सिद्धांत फिट एकदम. लक्ष देऊ नये का, फक्त काय झालं बघा, कठोपनिषदामध्ये एका राजाचं नाव आपल्या ऐकण्यात आलं असन. त्या राजाचं नाव आहे जानसुरती राजा. आणि त्याच काळामध्ये एक फकीर महात्मा होऊन गेले ज्यांचं नाव आहे रईकोमुनी. गोड प्रसंग आहे. नामस्मरणाची ताकद कशी आहे बघा देवाच्या. रईकोमुनी, एक राजा आणि एक फकीर महात्मा, दोघं जीवलग मित्र. एका रथामध्ये बसायचे, इकडं तिकडं फिरत राहायचे, दिवसभर गप्पा वगैरे चालायच्या त्यांच्या. एक दिवस हे दोघ जण एका रथामध्ये बसले आणि फिरत जंगलामध्ये फिरायला निघले. यांच्या प्रपंचातल्या मना, परमार्थातल्या मनाला एवढ्या गप्पा रंगल्या, दिवस मावळतीला गेला, दिग्भ्रमित झाले, रस्ता विसरले. शेवटी कलियुगातला जो प्राण आहे ना तो अन्नमय प्राण आहे. दोघांनाही भूक लागली, तहान लागली. लक्ष देऊ नये का, रईकोमुनीला भूक लागल्याबरोबर त्यांनी नामस्मरण चालू केलं. नामस्मरणाची ताकद सांगायची. नामस्मरण चालू केलं आणि राजाला राग आला. राजा म्हटला या जंगलामध्ये अन्न पाण्याचा शोध घ्यायचा सोडून हे बाबा देवाचं नाव घेत बसलेत, काय देव आणून देणार आहे का म्हटले इथं. जसं जसं रईकोमुनीची भूक वाढत गेली तसं तसं यांचं नामस्मरण वाढत गेलं आणि तसा तसा राजाचा राग वाढत गेला. राजाचा राग एवढा शीघ्र टोकाला गेला, राजा रागाच्या भरामध्ये रईकोमुनीला म्हटला चला उतरा माझ्या रथातून खाली. म्हटला अन्न पाण्याचा शोध घ्यायचा सोडून तुम्ही देवाचं नाव घेत बसलात, काय देव आणून देणार आहे काय. महाराज काही टेन्शन नाही, सुख नाही, दुःख नाही, काय नाही, अलगदपणे रथातून खाली उतरले. एका शिळेवरती झाडाखाली भगवान परमात्माचं नामस्मरण करत बसले. नामस्मरणाची ताकद बघा कशी. राजाला वाटलं ह्यांच्या नादी लागलो तर मी सुद्धा उपाशी मरण, आपण स्वतः अन्न पाण्याचा शोध घेऊ. राजाने इकडे तिकडे पाहिल्याच्या नंतर त्याला त्या जंगलामध्ये एका आदिवासी माणसाची झोपडी दिसली.
आदिवासी नेमकाच आलेला होता. आदिवासीने राजाला पाहिलं. वा वा म्हटले, महाराज तुम्ही माझ्या झोपडीमध्ये आलात, सांगा तुमचे काय सेवा करू. राजा म्हटला, काहीच करू नको, अगोदर पाणी प्यायला दे. दिवसभर तहान लागलेली, पाणी प्यायला दे. थंडगार माठातलं पाणी दिलं. महाराज आणखीन काय सेवा करू. काही नाही बा, काही शिळं पाक काही असेल तर खायला दे, मला भूक लागलेली म्हटली. 5 मिनिटं थांबा म्हटलं. 5 मिनिटं थांबा, तुम्ही काय परत येणार आहेत काय. बायकोला सांगितलं, पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं महाराज त्या आदिवासीने. राजाला केळीच्या पानावर जेवण वाढलं. पहिला घास घेणार तेवढ्यात ह्याच्या लक्षात कोण आले, इंद्रजित महाराज. रै कोमुनी तिकडं देवाचं नामस्मरण करत बसलेले होते. काय पडलंय म्हटलं नामस्मरणामध्ये. कोण म्हणला, राजा आज माझ्या बरोबर आले असते तर पंचपक्वान्नाचं जेवण भेटलं असतं. उपाशी मरते मग मरू दे, आपल्याला काय करायचं. पोटभर जेवण केलं आणि वापस जायला निघाला ना, पण नको म्हटला, ब्रह्महत्येचं पातक लागल मला. त्या आदिवाशाला सांगितलं, काय शिल्लक आहे का. का माझ्या बरोबर एक महात्मा आलेला, देवाचं नामस्मरण करत बसला, त्याला काय देव आणून देणार आहे का म्हटले. काय शिल्लक असेल तर दे. जे जेवण राजाने केलं होतं तेच जेवण त्या आदिवाशाने ते एका डब्यामध्ये शिदोरीमध्ये बांधून राजाजवळ दिलं. आता खूप गोड लक्ष देऊन ऐका. राजाने ते जेवण रै कोमुनीला दिलं आणि उपकाराच्या भावनेने बोलला, हे घ्या म्हटला, मी आणून दिलंय. उपकाराची भावना, मी आणून दिलंय म्हटला. रै कोमुनीने जेवण घेतलं, गालावरती स्मित हास्य केलं. राजाला राग आला ना. राजा म्हटलं, एकतर जेवण आणून दिलंय आणि परत हसायला लागलेत. प्रश्न विचारला, महाराज का हसता. रै कोमुनीने खूप गोड उत्तर दिलं. लक्ष देऊन ऐका. रै कोमुनी त्या राजाला म्हणतात, अरे राजा, राजा तू या जगाचा चक्रवर्ती सम्राट राजा आहेस. तुझ्यासारख्या चक्रवर्ती सम्राट राजाला भूक लागल्याच्या नंतर एका आदिवासी माणसासमोर भीक मागावी लागली आणि माझ्यासारख्या फकीराला जगाचा राजा जागेवान घेऊन आला. ही ताकद कोणाची म्हटला, देवाच्या नावाची. हो, त्याला तुकोबाराय म्हणतात. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही माय बाप, सगळं काही होऊ शकतं, फक्त तुम्ही देवाचं नामस्मरण करा गड्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करू याची कथा नामाचा गजर. महाराज याचा फायदा काय. अहो सोपा फायदा ना हो. आम्हा हा संसार काय करी. वाक्य एकच असतं पण बोलणाऱ्याची ट्युनिंग बदलली की अर्थ बदलतो. बघा तुम्हाला सोपं सांगतो. उदाहरणार्थ समोरच्याकडे मनगड असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, ऐश्वर्य असेल, आपल्या समोरच्याचे भांडणं लागले तर आपल्या मुखातून वाक्य निघतं, त्याच्या नादाला लागायचं नग, तो काही करीन. व्यवहारामध्ये काय म्हणतो, आपल्याकडे कमजोरपणा असला तर त्याच्या नादाला अजिबात लागायचं नाही का, तो काही करू शकतो ना, तो काही करीन. हीच बाजू जर विरुद्ध दिशेने आपल्याकडे सत्ता असली, आपल्याकडे पैसा असला आणि आपल्याकडे मनगटबळ असलं तर आपल्या मुखातून वाक्य तेच पण कसं निघतं माहिती का, काय करीन. वाक्य एकच आहे का नाही, पण बोलणाऱ्याचा अर्थ बदलला की ट्युनिंग बदलली की अर्थ बदलला. तुकोबाराय म्हणतात, आम्हा हा संसार काय करी, काय करणार आहे म्हटले का, आमच्याकडे सत्ता आहे नामस्मरणाची आणि ताकद आहे कथेची. काय नाहीतरी संसार काहीच करत नाही. काय करतो, उग महाराज उग रडत राहतो आपण या प्रपंचामध्ये. अजिबात दुःख देत नाही संसार. आणि खरं सांगू का, लय संसारामध्ये जे रडत येत ना, ते इकडे येऊन सुद्धा रडत येतच. ज्याला चांगला प्रपंच करता येतो त्यालाच परमार्थ जमतो. बघा कुणालाही परमार्थाचं जमत नाही. ज्याला चांगला प्रपंचामध्ये संसारामध्ये सुख दुःख असतात, काय लगेच सोडून द्यायचा नाही ना, भांडणं होतच असतात. बघा तुम्ही म्हणा तुम्हाला काय माहिती, मला 4 वर्षाचा अनुभव आहे. स्वामीजी तुमचं बरं आहे, आमचे तर कशावर नाही होते, नारळवरूनच होते. तो 2 कीर्तन होते दुपारात आणि आज एकच नारळ कस काय. मग म्हणावं लागतं, येता येता मुसुबाला पुढं. अवघड आहे. काय खायला लय सवय असते. उग आपलं उगाचे उग घेणं न देणं, कंदी लावून येड्याच्या खिशाला 3 पेन. एका माता माऊली नवऱ्याला सहज विचारलं, उग सहज. म्हटली होय हो. हा म्हटला काय. ती म्हटली तुम्हाला झाडावर चढता येतं का हो. तो म्हटला नाही बा. ती म्हटली काय हो, तुमच्यापेक्षा माकडं बरी आहेत, भरा 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 झाडावर चढते. ह्याला असला राग आला ना, त्यांनी 15 दिवस प्रॅक्टिस केली. राहुल महाराज बोलायचे नाही, झाडावर चढण्याची 15 दिवस प्रॅक्टिस केली. 15व्या दिवशी बायको जवळ गेला आणि म्हटलं हे बघ, मला आता असं भरभरा झाडावर चढता येतं. ती म्हटली मग माय माकडं तर तुमच्यात काय फरक आहे. ते झाडावर चढते, तुम्ही झाडावर चढतात. माता माऊल्याचे बोलणं म्हणजे 4 पायाची मांजर. ती कशी पडू द्या पायावरच पडते. खरंय का नाही, अनुभवाचे बोलत का नाही. अहो मोठे मोठे गार केले ह्या माता माऊल्यांनी.
हे काय साध्यात का काय? माझा एक मित्र आहे राहुल महाराज, तुम्हाला खरं सांगतो बरं का, असला कडक स्वभाव त्यांचा. हा, असला कडक स्वभाव. महाराज लग्न झालं की बायकोला दम द्यायचा तो म्हणायचा, हे बघ उद्या दुपारा लांब कार्यक्रम आहे, जर सकाळला 5 वाजता उठून आंघोळीला गरम पाणी नाही ना टाकलं, मी काय करून ते सांगता येत नाही. दमत तसा द्यायचा. जर उद्या सकाळ 5 वाजता आंघोळीला गरम पाणी नाही टाकलं तर मी काय करेन ते सांगता येत नाही. ही लग्नामध्ये अशी गबूची गबूच होती. एका महिन्यातच अगरबत्ती झाली. ह्याचा धाकत तसा हो. एक दिवस शेजारची काकू आली आणि म्हटली, का ग गंगे, तू लग्नात गबूची गबूच होतीस आणि आता तर अगरबत्तीच झाली. गंगी म्हटली, काकू ह्यांचा धाकत तसा आहे. हे म्हणतात, हे बघ उद्या सकाळ जर 5 वाजता आंघोळीला गरम पाणी नाही ना टाकलं, मी काय करीन ते सांगता येत नाही. दिलीन काकूने काडी लावून, आणि काकू काडी लावायलाच असते म्हणून काकूला घरी येऊन द्यायचं नाही. वाट्यावरच चहा पाजायचा, वाट्यावरच कुकाचं बोट लावायचं. काकू तू वाट्यावूनच जाय. दिलीन काकूने काडी लावून. काकू म्हंटली एकदा, मनच काय करायची ती करा, मनच. हिला राग आला होता किशोर महाराज, राग आला होता. म्हटली आज म्हणतेत. आला बाई संध्याकाळी आला, म्हटलं हे बघ उद्या सकाळ जर 5 वाजता आंघोळीला गरम पाणी नाही न टाकलं, मी काय करीन ते सांगता येत नाही. ही म्हटली काय करता? हे म्हटलं गार पाण्याने करीन. काय करीन? ह्याच्यातले बरेच गार पाण्याने करतात, फक्त मला नाव माहित नाहीत तुमचे. हा, काहीतरी हिरीवरच जातात. आम्हा हा संसार काय करी प्रपंच आहे दादा. हे कीर्तन नव्हतं, ह्यांच्या झोपीचं औषध आहे. हे थोडं ठेवावं लागतं. प्रपंच बाजू आहे, फक्त करता आली पाहिजे. मायबाप तुकोबरायने साधा सोपा मार्ग याच प्रपंचामध्ये सांगितला. तुकोबराय म्हणतात तुम्ही त्या भगवान परमात्माची कथा करा आणि त्याचं नामस्मरण करा. या 2 साधनांमुळे आता आम्हा संसार काय करी. आता लक्ष देऊ नाही का, तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेले, लक्ष देऊ नाही का, तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जर गेले तर तुम्ही अगोदर तुमचा रोग सांगता. डॉक्टर साहेब मला अमुक अमुक नावाचा रोग झालेला आहे. डॉक्टर म्हणतात, हे बघा तुमच्या रोगावरती माझ्याकडे खतरनाक औषध आहे, पण मी डॉक्टर कडक आहे, पथ्य पाळावं लागेल. पथ्य पाळल्याशिवाय रोगाचा इलाज होतो का? नाही होत. तेव्हा डॉक्टर म्हणतात या 2 गोळ्या घ्या. पहिली गोळा सकाळी खायची, दुसरी गोळी संध्याकाळी खायची, पण याच्यावरचं पथ्य आहे. तसंच तुकोबाराय एक सुद्धा कडक डॉक्टर आहेत बघा. तुकोबारायने त्या साधकाला सांगितलं दुःखाचं औषध आहे कथा, नामस्मरण. 1 गोळी सकाळी, 1 गोळी संध्याकाळी, पण पथ्य अभंगाच्या द्वितीय चरणात. म्हणू हरीचे दास लेऊती भूषाने, म्हणू हरीचे दास लेऊती भूषाने. हरे
चरणामध्ये रोगाचं पथ्य सांगितलं, पहिल्या चरणात औषध सांगितलं, कथा आणि नामस्मरण. पण याच्यावरचं कडक पथ्य आहे बघा. ज्याची कथा करायची आहे, ज्याचं नामस्मरण करायचं आहे, अगोदर स्वतः त्या भगवान परमात्माचे दास म्हणून घ्या. मनवू हरीचे दास. दास हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. व्यवहारामध्ये दासाला किंमत नाही बघा. दास म्हणजे नोकर, नोकर म्हणजे सेवक. दासाला व्यवहारामध्ये अजिबात किंमत नाही. दासाला किंमत आहे ती परमार्थामध्ये. कारण दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. दास हे सतीचं वाहन नाही. एकदा उचललं का ते ठेवता येत नाही. एकदा का पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये माळ घातली ना, मग किती करुणा झाला तरी काढायचे नाही. याला दास म्हणतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये न बदलणे. माणसं लय लाबाड आहेत बघा. माणसं दोन प्रकारे बदलतात. किती? दोन प्रकारे. एक भीती दाखवली तरी माणसं बदलतात, आणि दुसरं प्रलोभन दिलं तरी माणसं बदलतात. प्रलोभन दिलं तरी फक्त ग्रामपंचायत इलेक्शन येऊ द्या, रात्रीत माणसं बदलतात. रात्रीत 500 रुपयाला. हा महाराज माझी आमच्या भागामध्ये भागवत कथा चालू होती. कथेला सुरुवात झाली की वयस्कर बाबा यायचे आणि लगेच झोपायचे. जसे आता तुम्ही झोपायले. तुम्ही नाही झोपायले. झोप लय इमानदार आहे स्वामीजी. झोप अगोदर कधीच येत नाही. झोपेची लहानी बहीण येते, तिचं नाव डुकली. आणि मग ती मोठ्या बहिणीला बोलते, ताई तू इकडून ये, इकडून. तसं त्या कथेमध्ये वयस्कर बाबा यायचे झोपायचे. मला काय कथा करू वाटा ना, त्यांच्या बरोबर एक नातू यायचा. माणसं कसे बदलतात बघा. मी त्या नातवाला बोलून घेतलं. म्हटलं बाळ्या हे कोण आहेत? बाळ्या म्हटलं माझे आजोबा. बाळ्याला म्हटलं तुला रोज 50 रुपये देतो, म्हाताऱ्याला झोपून द्यायचं नाही. माझा कार्यक्रम सक्सेस झाला. बाळ्या कथेच्या अगोदर माझ्याकडे यायचा, माझ्याकडून 50 रुपये घ्यायचा, म्हाताऱ्याची काटे घ्यायचा आणि म्हाताऱ्याला 2-3 तास डौचित राहायचा. त्यांनी 5 दिवस कसलं झोपून दिलं नाही, पण 6व्या दिवशी खुशाल झोपून दिलं. म्हटलं बाळ्या असं असतं का? रोज 50 रुपये देत होतो, आज पण 50 रुपये दिले, म्हाताऱ्याला का झोपून दिलं? बाळ्या म्हटलं म्हाताऱ्याने 200 रुपये दिले. बदलला का नाही? प्रलोभन दिलं की माणसं बदलतात मायबाप. पण सांगू तुम्हाला, दास कशाला म्हणतात? दास कुठल्याही परिस्थितीमध्ये जो बदलत नाही त्याला दास म्हणतात. आता लक्ष देऊ नये का? साताऱ्यामध्ये शाळा चालू केली होती कर्मवीर भाऊराव पाटलांनी. कर्मवीर भाऊराव पाटील कोण? रयत शिक्षण संस्थेचे जनक. निष्ठा कशाला म्हणतात आणि निष्ठावान माणसं कसे बदलत नाहीत. महाराज शाळेला नाव दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालय. अजून जाऊन बघा साताऱ्यामध्ये ते शाळा आहे. जुना काळ होता, त्या काळामध्ये ते आणे नाणे चालायचे. एवढे मुबलक पैसे नव्हते. कठीण काळ होता, म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी मुष्टिका योजना राबवली. मुष्टिका योजना म्हणजे जुन्या मात्यामधल्या जात्यावरती दळण दळायच्या. 1 शेर दळण दळ की 1 मूठ धान्य बाजूला काढायचं, 2 शेर दळण दळ की 2 मूठ धान्य बाजूला काढायचं. ते 1 मूठ धान्य गोळा करायचं, विकायचं, आणि त्याच्यावरती शिक्षकांची पगार. किती कठीण काळ होता. ही बातमी साताऱ्यामध्ये एका शेठजीच्या कानावर गेली. शेठजी मोठा पैशावाला होता. शेठजीने भाऊराव पाटलांना एक पत्र लिहिलं, सांगितलं भाऊराव पाटील तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला काय पैसे पाहिजे ते देतो. त्या काळामध्ये महाराज भाऊराव पाटलांनी बैलगाडी जुंपली, शेठजीकडे गेले. लक्ष देऊन ऐका महाराज, त्या काळामध्ये शेठजीने 1 लाख रुपये मोपून दिले. कधी? आणे नाण्याचा काळ. 1 लाख रुपये मोपून दिले. लक्ष देऊन ऐका, 1 लाखच दिले नाही, एक कोरा चेक घेतला, खाली सही केली आणि सांगितलं भाऊराव पाटील माझ्याकडे कॅश 1 लाख रुपये आहे, जाता जाता काय रक्कम टाकायची ते टाकून बँकेतून पैसे काढून न्या, फक्त माझं छोटस एक काम करा. भाऊराव पाटील म्हटले गड्या, गोरगरिबांचं शिक्षण होत असेल, अनाथ मुलांचं शिक्षण होत असेल तर हा भाऊराव पाटील माझ्या कातड्याची चप्पल शिवतो तुमच्यासाठी, काही करतो, काय काम आहे. शेठजी म्हटले काम तसं काही अवघड नाही, काम सोपं आहे, तुम्हाला काय पैसे पाहिजे ते देतो, फक्त एक छोटस काम करा. तुम्ही जे शाळेला नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालय, तेवढं नाव काढा आणि तिथं माझ्या बापाचं नाव लावा. भाऊराव पाटील होते महाराज, ते भाऊराव पाटील, ते का आताचे पाटील होते का? भाऊराव पाटलांनी 1 लाख रुपये शेठजीच्या तोंडावर फेकून मारले, चेकही फेकून मारला आणि बाणेदारपणे उत्तर दिलं, शेठजी याला पाटील म्हणतात. पाटील हा पाटील एक वेळेला जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, पण छत्रपतीचं नाव बदलणार नाही. याला निष्ठा म्हणतात. माय बाप मेलो तरी चालन देवा, मजवरी घाली घना वरी मीना सोडी चरणा, वरी मीना सोडी चरणा, वरी मीना सोडी चरणा, मजवरी घाली घना माझा मीना सोडी चरणा, माझा मीना सोडी चरणा, माझा मीना सोडी चरणा.
माझ्या डोक्यात घन घातला ना घन, तरी सुद्धा तुझे पाय सोडणार नाही. मजवरी घाली घन परी मी न सोडी चरण, आन तुझी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वता. मेलो तरी चालन. बघा लक्ष देऊ नाही का? आपला देश टिकावा, आपला धर्म टिकावा, आपलं राज्य टिकावा, आपली संस्कृती टिकावी असं जर वाटत असेल तर चालू कलियुगामध्ये 4 गोष्टी टिकणं सध्या अत्यंत काळाची गरज आहे. बघा, खानपान, देश संबंध, देशभूषा आणि देशभाषा. आज आपला धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम आहे. धर्म टिकण्यासाठी 4 गोष्टी टिकाव्या लागतात. अगोदर आपण काय खातो यावरून आपला धर्म टिकत असतो, आपण काय बोलतो यावरून आपली संस्कृती टिकत असते, आपण कुठले कपडे घालतो यावरून आपला देश टिकत असतो, संस्कृती टिकत असते. आणि ही खरी संस्कृती टिकवली मायबा स्वामी विवेकानंदांनी. कोण स्वामी विवेकानंद? लक्ष देऊन ऐका. संस्कृतीची एकनिष्ठा कशाला म्हणतात? 1897 साली स्वामी विवेकानंद धर्म शिकागो परिषदेला अमेरिकेला गेले होते. इतिहास उघडून बघा कधी कधी. 1897 साली धर्म शिकागो परिषदेला गेले. प्रत्येक देशातून एक एक तरुण आला होता आपल्या देशाचं महत्व, आपल्या धर्माचं महत्व, आपल्या संस्कृतीचं महत्व सांगण्यासाठी. आणि अभिमानाने सांगा वाटतं आपल्या भारत देशातून स्वामी विवेकानंद यांची निवड झाली. त्यावेळेला प्रत्येक तरुणांचं एक 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 व्याख्यान सुरू झालं. आणि मग कुठेतरी स्वामी विवेकानंद यांचा नंबर आला. स्वामीजी स्टेजवरती आले बघा, आणि आपल्या विद्वत वाणीने आपल्या अखंड भारत देशाचं महत्व, आपल्या संस्कृतीचं महत्व, आपल्या धर्माचं महत्व, आपल्या श्रीमद भगवद्गीतेचं महत्व सांगायला सुरुवात केली. व्याख्यान चालू होतं. भर व्याख्यानामध्ये एक तरुण उठून उभा राहिला त्या देशातला, आणि त्यांनी स्वामीजीला विचारलं, स्वामीजी 1 क्वेश्चन प्लीज, मी एक प्रश्न विचारू का? स्वामीजी म्हटले विचार. तरुणाने प्रश्न सुद्धा खूप गोड केला. तो तरुण स्वामी विवेकानंदाला म्हणू लागला, स्वामीजी तुम्ही आले तेव्हापासून मी तुमच्याकडे पाहत आहे, तर मी सर्व वेश भारतीय घातलेला आहे, मग आमची चप्पल का घातली? भगवा फेटा होता, भगवं उपरणं होतं, भगवं शर्ट होतो, भगवं लुंगी होती, आणि आपली श्रीमद भगवद्गीतेचं कवर सुद्धा कसं आहे? भगवत आहे ना. सगळं काही भगवं होतं. पण स्वामी विवेकानंद यांनी तिकडं जाऊन त्यांची काळी चप्पल घातली होती, काळ्या कलरची. मग प्रश्न विचारणं साहजिक आहे ना बाबा. त्या तरुणाने प्रश्न केला, स्वामीजी तुम्ही सर्व कपडे तुमच्या भारतातले घातले, मग आमची चप्पल का घातली? स्वामी विवेकानंदाने खूप गोड उत्तर दिलं. लक्ष देऊ नये का? स्वामी विवेकानंद त्या तरुणाला म्हणतात, अरे माझा भारत देश हा त्याग प्रधान आहे, त्याग हा शरीरावरती चढवायचा असतो. तुझा देश भोग प्रधान आहे, आणि भोग हा पायाखाली तोडवायचा असतो, म्हणून मी तुझी चप्पल घातली. याला संस्कृतीची एकनिष्ठता म्हणतात. आणि संस्कृतीची एकनिष्ठा दासाच्या जीवनामध्ये असते बघा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. मला एकच इच्छा आहे, अपेक्षा आहे, तुम्ही स्वतःला त्या भगवान परमात्माचे दास म्हणून घ्या. नाहीतरी मनुष्य जीवनामध्ये कुणाचा तरी दास होत असतो बघा. ऐका नाही बरं, व्यवहारामध्ये असो की परमार्थामध्ये असो दास होतो. पण लक्ष देऊ नका मायबाप, जीवाने जीवाचा दास होणं शुद्ध मूर्खपणा आहे. एक तर जीवाने संतांचा दास व्हावं, नाहीतर जीवाने देवाचा दास व्हावं. पहिलाच एक दुःखी जीव, भित्रा जीव दुसऱ्या भित्र्या जीवाला काय अभय देणार आहे हो? पहिलाच जीव दुःखाने व्यापलेला आहे, आणि त्याच्या संगतीला जर दुसरा दुःखी जीव आला, काय अभय देईन का? नाही ना. तुकोबारायने गाथ्यामध्ये खूप गोड दृष्टांत दिला. तुकोबाराय म्हणतात, एक पाहुणा गावामध्ये मुक्कामाला आला. तुकोबारायांचे शब्द आहेत बरं का. एक पाहुणा गावामध्ये मुक्कामाला आला. पावसाळ्याचे दिवस होते, मुक्काम झाला, रात्रभर पाऊस पडला आणि नदीला पूर आला. आणि पाहुण्याला नदीच्या पलीकडे जायचं होतं, पण पाहुण्याला पाहता येत नव्हतं. मग पाहुण्याने घर मालकाला सांगितलं, मालक मला पाहता येत नाही, मला पलीकडे नेऊन सोडता का? घर मालक म्हटलं, हो माझ्या कमराला धरा. पाहुण्याने घर मालकाच्या कमरेला धरलं आणि नदी पार करू लागले. नदीच्या मधोमध आल्याच्या नंतर पाहुण्याने घर मालकाला विचारलं, का हो तुम्हाला पाहता येतं का? घर मालक म्हटलं, मला पण पाहता येत नाही. याला तुकोबाराय म्हणतात, पोहोनेने काशे लावी तो अनेका, म्हणाव्या त्या मूर्खानी का काय? याला हिंदी मध्ये म्हणतात, आप तो आप बुडे यजमान को लेके बुडे. तू मरचीन पण अख्खं गाव मारचीन ना. जीवाने जीवाची संगती करू नये, जीवाने देवाचा दास होऊ नये. एकतर जीवाने संतांचा दास व्हावं, नाहीतर देवाचा दास व्हावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मनव हरीचे दास, हरीचे दास म्हणू. त्याचा फायदा काय? लिवती भूषणे, आम्ही वारकरी संप्रदायाचे भूषणे परिधान करू. त्यातनी फायदा काय होईल मायबाप? कापे कळी काळ तया भेने, काळ थरथर कापतो. कशाच्या भेने? त्या भगवान परमात्माचे दास म्हणल्याच्या नंतर तो साधक जगद्गुरु तुकोबारायकडे गेला. म्हटला, महाराज मी आलो होतो संसाराचं दुखणं घेऊन. अभंगाची सुरुवात कुठून झाली? बोला बोला. संसाराच्या दुखण्याने झाली ना. आणि तुम्ही तर परमार्थातलं सांगू लागले. तुकोबाराय म्हणतात, संसाराचं दुखणंच मूळ 4 रोगांनी. कोणते कोणते?
आस भयलाज आडनाही चिंता आस भयलाज आडनाही चिंता जय हो मनोहरीचे दास देऊ ते भूषण मनोहरीचे दास देऊ ते भूषण मनोहरीचे दास देऊ ते भूषण मनोहरीचे तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये माणसाच्या जीवनाला लागलेले 4 रोग सांगतात. कोणते कोणते? आस, भय, लाज आणि चिंता. मनुष्यग्रस्त आहे तो 4 रोगाने बघा. पहिला रोग लागलेला आहे माणसाला आशा. त्याला साध्या भाषेमध्ये हावडा म्हणतात. आशा म्हणजे काय सांगू का स्वामीजी? आशा म्हणजे 10 मजली घर बांधल्याच्या नंतर 11व्या मजल्याचे गज, तिचं नाव आशा. माणसं एवढे चिकट आहेत आजकाल, एवढे चिकट आहेत बघा. खिशामध्ये 10,000 रुपयाचं बंडल असतं, कंठामध्ये तहान लागलेली असते, पण 20 रुपयाची पाण्याची बाटली घेत नाही. ह्याच्यातले 10 कमी होते ना. लय चिकट आहेत माणसं. किती चिकट आहे सांगू का तुम्हाला? जरा 4G ची रेंज आणा आणि झोपलेल्या जागे व्हा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझा दृष्टांत. माणसं किती चिकट आहेत बघा. उन्हाळ्यामध्ये एक जोडपं मोटरसायकलून फिरत होतं. उन्हाळ्याचे दिवस होते हा. आणि उन्हाळ्याचे दिवस म्हणल्या तहान लागते का नाही? त्या बायकोला तहान लागली ना, ती बायको नवऱ्याला म्हणली, अहो लय तहान लागली, 20 रुपयाची पाण्याची बाटली घ्या ना. हे लय चिकट होतं. मला वाटलं 20 रुपयाची पाण्याची बाटली. यांनी युक्ती केली. तेव्हा म्हटलं आता 2च किलोमीटर थांब. 2 किलोमीटर वरती माझ्या मित्राचं 5 स्टार हॉटेल आहे आणि तिथं गेल्यावर आपल्याला बासुंदी खायची. हिला बासुंदी आवडत होती. ती म्हटली, माय बासुंदी म्हणल्यावर माझ्या तोंडालाच पाणी सुटलंय. हे म्हटलं मग तेच पाणी पी. आता काही काहीच्या लेट लक्षात येईल. एवढे चिकट आहेत बघा. माणसं कलियुगामध्ये स्वार्थी झालेले आहेत आशामुळं. आशा म्हणजे काय? थोडक्यात युक्ती सांगतो आशाची, लक्ष देऊ नये का? वर्तमान काळात आहे या सुखाचा उपभोग न घेऊ देता रात्रंदिवस जी भविष्य आणि भूतकाळ उकरत काढत राहते, तिचं नाव आशा. आशा म्हणजे काय? आज मनुष्य दुःखी आहे या परिस्थितीमुळे नाही, उद्या काय होईल याच्यामुळे दुःखी आहे. आज माणसाचा पूर्ण वर्तमान काळ दुःखामध्ये जातो, ते भविष्यामुळे आणि वर्तमान काळामुळे. आज खायला काय नाही याच्यामुळे मनुष्य दुःखी नाही, 7वी पिढी काय खाईल याच्यामुळे मनुष्य आज दुःखी आहे बघा. याचं नाव आहे, तिचं नाव आहे आशा. माणसं एवढे स्वार्थी झाले आहेत बघा. तुम्हाला सांगतो, आशा म्हणजे स्वार्थ आहे. कुठल्याही गोष्टीचा आपल्याला ती गोष्ट भेटावी हे हेतू ज्याच्या अंतःकरणात असतो त्याला आशा म्हणतात. आणि जगामध्ये फक्त श्रीमंताला जे किंमत देतात ते सुद्धा आशेने ग्रस्त आहेत बघा. नाहीतरी जगामध्ये किंमत कशाला यात? श्रीमंताला आहे का नाही बरं? माय बाप, हा जग आहे, जग लक्ष देऊ नाही का? हा जग एक लबाडांचा बाजार आहे. या जगामध्ये लबाड माणसाचे फुटाणे द्राक्षाच्या भावात विकले जातात आणि प्रामाणिक माणसाचे द्राक्ष फुटाण्याच्या भावात सुद्धा खपत नाहीत. या जगाची रीत अशी आहे, आपलं इथलं अस्तित्व संपलं की आपली किंमत संपली. तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. ज्या सूर्याची लोक हिवाळ्यामध्ये अपेक्षा करतात, वाक्य रिपीट करतो, ज्या सूर्याची लोक हिवाळ्यामध्ये अपेक्षा करतात त्या सूर्याचा लोक उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात. का? आपली किंमत तेव्हाच होते जेव्हा लोकांना आपली गरज असते. जोवरी चळ नगा तोवरी मनती माझा. एकदा का इंद्रिय थकली की त्यालाच बागुल आजा करतात बघा. इथला व्यवहार आहे. म्हणून जगावं कसं? आशाला थोडं सोडून जगा. तुकोबाराय म्हणतात, पहिला रोग निघून गेला आशा इथं आल्याच्या नंतर. तुकोबारायने दुसरा रोग सांगितला. आता 4 रोग मला 4 तास बोलता येते. दुसरा रोग सांगितला भय. माणसाला दुसरा रोग लागलेला आहे भय.
पण हा धर्ममंडप आहे, हे कीर्तन आहे, ही तीर्थक्षेत्र आहे. इथं आल्याबरोबर दुसरा रोग निवृत्त होतो, त्याचं नाव आहे भय. आणि काय प्राप्त होतं? अभय. कारण आमची भगवद्गीता सांगते, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमचज्ञ स्वाध्यायस्त पार्जवम. पहिला मनुष्याला गुण प्राप्त झाला, त्याचं नाव आहे अभय. इथं आल्याच्या नंतर या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक मनुष्य भीतर आहे, कशाना ना कशाने तरी तो भीत आहे. पण सर्वात प्रकारे सगळ्यात मोठं भय जे असतं ते मृत्यूचं. परमार्थ असं क्षेत्र आहे, इथं मृत्यूचं भय कमी करतं. म्हणून इथं आल्यानंतर भय संपतं. पहिला रोग गेला आशा, दुसरा रोग गेला का भय, तिसरा रोग सांगतात लाज. लाज भय शंका दुराविला मान. इथं आल्याचं मान अपमान सगळं सगळं निघून जातं, लाज संपून गेली. आणि चौथा रोग तुकोबाराय सांगतात चिंता. चिंता म्हणजे काय? चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता. निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. मेलेल्या माणसाला जी जाळते तिचं नाव काय? बोला बोला. चिता. आणि तिच्यावर टिंब दिलं की ती कोणाला जाळते? पुन्हा जिवंत माणसाला जाळते ना, चिंता. पण तुकोबाराय म्हणतात चारी रोग नष्ट झाले. कशामुळं? आम्हाला ज्याची कथा करायची, ज्याचं नामस्मरण करायचं, तो का सामान्य आहे का? ऐशी तया सत्ता समर्थाची. तो सगळ्या समर्थाचा ब्रह्मांडाचा धनी आहे. म्हणून आम्ही त्याची कथा आणि नामस्मरण केलं. म्हणून त्याची कथा आणि नामस्मरण करताना शेवटी म्हणतात तुकोबाराय तुमच्या पाया पडतात आणि म्हणतात, हे बघा आता आलातात ना परमार्थामध्ये, आता आलातात ना कीर्तनामध्ये, मग एक काम करा ना, मरेपर्यंत वाईट माणसाची संगती करू नका. तुका म्हणे काय